अनेक वर्ष आपण दहीहंडी उत्सव आमदार महेंद्र रोडे फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये आपण कर्जत शहरामध्ये साजरा करतो। मुंबईमधील जशी दर्जेदार दहीहंडी असते अशा पद्धतीचं आयोजन या कर्जत शहरामध्ये आपण करत असतो। परंतु सध्या गेली कित्येक दिवस आमचा राकेश असेल, दिनेश, आमची सर्व टीम आम्ही कर्जत शहरामध्ये दहीहंडीच्या जागेसंदर्भामध्ये, जागा उपलब्धते संदर्भामध्ये सर्वे करतोय, परंतु आपल्या दहीहंडीला साजेशी अशी जागा आम्हाला उपलब्ध होत नाही। म्हणजे पोलीस ग्राउंडची सुद्धा पाहणी केली, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चिखल त्या ठिकाणी आहे। दरवर्षी ते आम्ही दहीहंडी करायचो, त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणे मातीचे ढिगारे आणि सगळ्या गोष्टी आहेत, तिथे ग्राउंड होणं पॉसिबल नाही आहे। मुंबईमध्ये आपल्या दहीहंडीच्या लोकांशी बोललो, कर्जतमधल्या आपल्या दहीहंडी जे सगळे जे सिनियर लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा दादा आपण चर्चा केली, परंतु जिथे चिखल आहे त्या ठिकाणी दहीहंडी करणं पॉसिबल होत नाही। त्यामुळे यावर्षी आमच्या संपूर्ण कमिटीने आणि आमदार महेंद्र रोडे फाउंडेशननी ह्या वर्षीची दहीहंडी आम्ही स्किप करण्याचं ठरवलेलं आहे। यावर्षीची दहीहंडी पुढच्या वर्षी योग्य जागा बघून आणि पुढच्या वर्षी मोठ्या दिमागदार पद्धतीमध्ये, मोठ्या उत्साहामध्ये आम्ही साजरी करू। आज म्हणजे अतिशय आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचं वाईटसुद्धा वाटतं आहे की आपण जी इतक्या दिमागदार पद्धतीने दहीहंडी आपण साजरी करायचो, परंतु जागेची उपलब्धता होत नसल्यामुळे किंवा साजेशी जागा आपल्याला असल्यामुळे परत आम्ही कुठेतरी छोटीशी जागा बघायचो आणि कोपऱ्याला दहीहंडी करायचो, ती आम्हाला म्हणजे आमच्या मंडळाला किंवा आमच्या प्रतिष्ठानाला शोभणारी आहे। त्याच्यामुळे योग्य जागा आणि योग्य जागेची निवड करून पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आम्ही ती दहीहंडी साजरी करू। आपण सर्वांना या ठिकाणी बोलून आपल्याला विश्वासामध्ये घेऊन तुम्हाला हे सांगणं अत्यंत गरजेचं होतं, म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं। दहिवलीतले आमचे 2 गोविंद पथक आहेत, मुद्राचं आमचं गोविंद पथक आहे, इसेगावचं आमचं गोविंद पथक आहे, पाटेळीचं आमचे मुलं उत्साहामध्ये गोविंद पथक साजरे करतात। अतिशय मनाला आनंद होतो की आपण एखादा सण साजरा करत असताना आपण सर्वजण एकत्र खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण एकत्र येतो आणि हा दहीहंडीचा सण आपण साजरा करत असतो। म्हणून आमच्या प्रतिष्ठाननी आणि संपूर्ण शिवसेनेच्या वतीने कर्जत शहरातील जे गोविंद पथक आहेत त्यांना प्रत्येकी 25,000 रुपयाचं मानधन आम्ही यावर्षी दहीहंडी ठेवत जरी नसलो तरीसुद्धा 25,000 रुपये मानधन प्रत्येक गोविंद पथकाला आम्ही यावर्षी देणार आहोत। आणि पुढच्या वर्षी आपण सर्व जागा वगैरे व्यवस्थित उपलब्ध करून आपण त्या गोविंद पथकाचं नियोजन आपण करणार आहोत। मी खरं तर आपली दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो की आपण म्हणजे जागेची उपलब्धतेमुळे दहीहंडी आपल्याला यावर्षी स्किप करून पुढच्या वर्षी आपण ठेवूया, परंतु जागेची उपलब्ध असल्यामुळे दहीहंडी कॅन्सल करावी लागते, हे आम्हाला देखील या गोष्टीची शोकांतिक आहे। त्यामुळे भविष्यामध्ये किंवा पुढच्या वर्षी एक प्रॉपर जागा बघून आणि दरवर्षी दहीहंडी त्याच ठिकाणी होईल अशा पद्धती जागा उपलब्ध करून आपण दहीहंडी ठेवूया आणि तसं नियोजन पुढच्या वर्षी देखील करूया, असं मी या ठिकाणी 2 शब्द माझे बोलून थांबवतो। कुठल्याही गोविंद पथकाला 2 शब्द जर व्यक्त करायचे असेल तर कोणी इथं समोर व्यक्त करू शकता, अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।